कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जी एप्रिल 2026 मध्ये होणार आहे, 26 एप्रिल 2026 ला जी येणार आहे, तर त्या दिवशी कसा पेपर येणार आहे तर ते आज बघणार आहोत. तर बघा, 100 नाही 101% आपण जो आता सांगणार आहे तसाच पेपर येणार आहे. तोच येणार आहे का नाही, आकडेवारी बदलून येईल, प्रश्न थोडेसे चेंज येतील, पण पेपरचा फॉर्मॅट सेम असाच असणार आहे. तर बघा कसा असेल, काय असेल. तर हे आपल्याला घटक दिले, तर ह्या घटकानुसार आपल्याला सांगितले की बाबा किती मार्क आहेत संख्याज्ञानला आहेत 8 मार्क. आणि हे कोणी दिले, तर जे परीक्षा घेणार आहेत आपली उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करता अभ्यासक्रम, ज्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्यांच्या अभ्यासक्रमानुसार तर तिथं 12 ते पहिल्या संख्याज्ञानला 8% म्हणजे 8 मार्क आहेत. परत संख्यावरील क्रिया त्याच्याला आहे 18% 12 म्हणजे 9 मार्क, म्हणजे प्रत्येक घटकावर एक एक प्रश्न येणार. म्हणजे विभाज्य विभाजक विभाज्य त्याच्या कसोट्यावर एक प्रश्न, वर्ग वर्गमूळ आणि घनघनमूळावर एक प्रश्न, लसावी मसावीवर एक प्रश्न, अपूर्णांक दशांश अपूर्णांक व्यावहारिक गणित अपूर्णांकावर एक प्रश्न, घातांकावर एक प्रश्न, भागीदारी गुणोत्तर प्रमाण भागीदारीवर एक प्रश्न, चलनावर एक प्रश्न, काळकामावर एक प्रश्न आणि सरासरीवर एक प्रश्न, अशी मिळून 9 प्रश्न येणार आहेत. इथं प्रत्येक घटकावर एक एक प्रश्न, अशी मिळून इथं किती येणार आहे, 4 प्रश्न येणार आहे. एकूण गुण असणार आहेत 18. इथं 7 घटक आहेत, त्यांना गुण किती आहेत, 22 आहेत. ठीक आहे, म्हणजे जवळपास 11 प्रश्न येतील. महत्व मापनावर 16, सांख्यिकीवर 6, व्यावहारिक गणितावर 14 आणि बीजगणितावर 16. आणि काय झालं की थोडासा सिलेबस काय झाला, इयत्ता 8वी पेक्षा कमी झालेला आहे. तर तो काय झालेला आहे, काय आपल्याला कुठे फायदा होईल बघा. घनफळ पृष्ठफळ, जिथे आपल्याला आधी इष्टिकाची ती घनच दिले, तिथे काय होतं, शंकू होतं, गोल होतं, शंकू, गोल आणि वृत्तचिती, म्हणजे 3 घटक इथं कमी केलेत तुमच्या अभ्यासाचे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की सिलेबस थोडासा कमी झालाय असं आपण म्हणू शकतो. बँक व सरळ व्याज, इथं चक्रवाढ व्याज पण होतं, ते कमी केले. ह्या घटकामध्ये बहुपदी होतं, ते कमी केले. म्हणजे ह्याच्यातून एक घटक कमी केला, यातून एक घटक कमी केला, यातून एक घटक कमी केलाय. जर वरती बघितलं, तुम्ही म्हणाल सर काळकामवेग वाढवलं, तर काळकामवेग वाढवलं नाही, तो घटक पहिलाच होता. आणि इथं इथं बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त, बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त हा वाला घटक काय केला आहे, तर तो कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट काय केली इयत्ता 7वी साठी, की 2 ऑप्शन्स यायचे एकाला, तर तो आता एकच ऑप्शन असणार आहे. 2 ऑप्शन वाले प्रश्न येणार नाहीत, सिंगल ऑप्शन वाले येणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला काय झालंय, सोपं झालंय. तर याचबरोबर आपण पेपर पण बघूया की पेपर कसा येणार आहे. ठीक आहे, पेपर काय येईल, कसा येईल, हे बघा. हा पेपर आपला हा आपल्याला आज सोडून घ्यायचा आहे पेपर. या टाईप मध्येच पेपर येणार आहे, असेच प्रश्न येणार आहेत आपल्याला. हीच डिफिकल्टी लेवल राहणार आहे. आणि ते कसे सोडवायचे, सगळ्या प्रश्नाचं विश्लेषण होईल आजच्या लेक्चरमध्ये. आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना, ते म्हणजे काय, की उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जे हे पुस्तक आहे आपलं, नवनीतचं पुस्तक 2026च्या परीक्षेसाठी, तर ह्या पुस्तकाचा संपूर्ण सिलेबस आपला शिकवून झालेला आहे. आणि ती बॅच आहे रेकॉर्डेड बॅच. रेकॉर्डेड बॅच आपण ती फक्त 750 रुपयाला फक्त 750 रुपयाला ही बॅच तुम्हाला मिळेल, फक्त आणि फक्त 750 रुपयाला. तर ही बॅच कशी घ्यायची, तर बघा, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या नावाने आपलं ऍप्लिकेशन सर्च करा, प्ले स्टोअरला आपलं ऍप्लिकेशन मिळून जाईल. किंवा मी काय करेल की मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ते ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला हा कोर्स, संपूर्ण कोर्स मिळेल. सध्या गणिताचा कोर्स अवेलेबल आहे, एक 3 ते 4 दिवसात बुद्धिमत्तेचा संपूर्ण कोर्स अवेलेबल होऊन जाईल. तर संपूर्ण बुद्धिमत्तेचा पण कोर्स तुम्हाला मिळून जाईल. आणि मराठी इंग्रजीचा पण लवकरात लवकर कोर्स आपण अपलोड करतच आहोत. तर फक्त 750 रुपयात तुमची जवळपास स्कॉलरशिपचं 100 मार्काचा गणिताचा अभ्यास होतोय. 32च्या 32 चॅप्टरचं पूर्ण विश्लेषण आपण तिथं दिलेलं आहे. तर बघा, चालू करूया आपला लेक्चर. तर बघा, पहिल्या प्रश्नापासून जाऊया आपण. बघा, तर हा प्रश्न त्यांचा जवळपास फेवरेट प्रश्न आहे. तुम्ही जर बघितलं असेल की आता इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिप परीक्षा होत होती, ह्या वर्षीपासून कितवीला केली त्यांनी, 4थी आणि 7वीला केली. तर
17 ते 2026 पर्यंतचा प्रत्येक पेपर उचलून बघा, हा प्रश्न विचारलाय त्यांनी. अशा टाईपचा प्रश्न विचारलाय आणि मधले पद विचारलंय. कसं काढायचं असतं मधलं पद? अवघड असतं का? नाही, खूप सोपं असतं, एकदम सहज निघतं. कसं काढायचं तर काय करायचं बघा. मधल्या पदासाठी फॉर्म्युला आहे बघा. आपण साधं मी एक इथं एखादी वर्गसंख्या कशी असती? एक्स अधिक वाय चा वर्ग काय असतो? किंवा एक्स वाय आहे तर आपण ए बी घेऊ. ए अधिक बी चा वर्ग काय असतो? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे जे मधलं पद आहे ते मधलं पद कसं आलं? 2 आणि वर्गमुळात ए वर्ग गुणाकार बी वर्ग. आणि हे जर मी सोडवलं तर काय येईल? 2 गुणाकारामध्ये ह्याचं आलं ए, ह्याच्यासाठी आलं बी, 2ab आलं. म्हणजे मी काय केलं की मधलं पद काढायचं असेल तर मला ह्यांचं वर्गमूळ काढावं लागेल आणि त्या वर्गमुळाला कितीने गुणावं लागेल? 2 ने. मग तिथं चिन्ह काय यायला पाहिजे? अधिक. बरं, फक्त अधिकच यायला पाहिजे का? तर नाही. तर लक्ष द्या की इथं जर मी ए वजा बी कंसाचा वर्ग केला तर ते काय होईल? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे इथं अधिक चिन्ह घ्या किंवा वजा चिन्ह घ्या, मधल्या पदाला अधिक चिन्ह असू द्या किंवा वजा चिन्ह असू द्या, वर्गसंख्या काय होणार आहे? बनणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय काढायचे? वर्गमूळ काढायचे. आता वर्गमूळ काढायचं आणि त्याला 2 ने गुणायचं. आता 81चं वर्गमूळ हे आलं 9, एक्स वर्गचं वर्गमूळ आले एक्स गुणाकारामध्ये 169चं वर्गमूळ आलं 13, वाय वर्गचं वर्गमूळ आलं वाय. याला कितीने गुणायचं आहे आपल्याला? 2 ने. बघा, मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 13 9 117, 2 गुणिले 117 एक्स छेद वाय आणि ह्यांचा गुणाकार किती आला? 234. 234 एक्स छेद वाय. मग दोन उत्तर येऊ शकतात का? 100% दोन उत्तर येऊ शकतात. अधिक 234 एक्स छेद वाय और वजा 234 एक्स छेद वाय. मग कोणतं उत्तर असेल? तर ते उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने एकदम सहज सोप्या पद्धतीने हा सुटणारा प्रश्न होता. आणि असे प्रश्न वारंवार येतात. तर अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. जे आपण ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये जवळपास अशा पद्धतीचे आपण 10 पेपर सोडवून देऊ. 10 पेपर जर सोडवून झाले अशा पद्धतीने आपले, तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हाला गणिताला 100 पैकी 100 गुण मिळतील. कारण की कुठलाच प्रश्न आपण घेतलेल्या प्रश्नाच्या बाहेर जाणार नाही. इयत्ता 8वी चा जो आता 2026 चा पेपर झालाय, तर तुम्ही आपले मागचे विश्लेषण बघा. आपण सांगितलं होतं की 2026 ला असाच पेपर येणार आणि तुम्ही प्रश्न बघा, सेम तसे प्रश्न पडलेत, सेम. त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवू की कसे आपले प्रश्न आलेत. तर ते आपण मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा, तुम्हाला अंदाज येईल. आता बघा, परिमाणांच्या रूपांतराची योग्य जोडी निवडा. कसली जोडी निवडायची आपल्याला? योग्य जोडी. मग कसं लिहायचा? आता खूप सोपा प्रश्न आहे. इथं किलो, हेक्टो, डेका. आता इथं काय आहे? मीटर. मीटरला एम घेऊ. डेसी, सेंटी, मिली. आता जे मराठी मीडियमचे त्यांनी पण समजून घ्या, इंग्लिश मीडियमचे त्यांना पण समजेल आणि सेमी इंग्लिश वाल्यांना पण समजेल. ठीक आहे. आता बघा, 0.75 किलोमीटर. मग इथे एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0. तर इथं 0 येईल. मग पुढे किती येईल? 7 आणि 5. इथं काय म्हणलंय? डेसी मीटर. आता डेसी कुठपर्यंत हित आहे? तर डीसी पर्यंत जावा तर हे 0.75 म्हणजेच किती असतं? 7500 डेसिमीटर असतं. तर इथं किती दिसतंय? 750. म्हणजे पहिला पर्याय तर चुकला. आता 2 हेक्टो बघूया आपण. 2 हेक्टो बघा, हेक्टो इथं आहे 2 आणि त्याच्यावर डेसी. डेसी म्हणजे इथं 1 2 3. तर हे येतील 3 शून्य आणि उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. आता पुढचं 9 डेसी. 9 डेसी म्हणजे इथं 9 आलं आणि मिलीमीटर मध्ये करायचंय म्हणजे त्याच्यावर 2 शून्य येतील, 900 येईल. तर हे पण चुकीचं आहे. आणि खालचं बघा, 500 डेका. डेका इथं 5, इथं एकक स्थानचा अंक 005. तर इथं किती येईल? 50 हेक्टो येईल. म्हणजे हे पण चुकीचं आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 28. आता प्रश्न क्रमांक 28, जसे आपल्याला प्रश्न दिसतात अवघड वाटतात, पण आपण जसं सोडवायला चालू करू तर हे प्रश्न काय वाटत जातात? सोपे सोपे वाटत जातात. तर बघा, पुढील पैकी असत्य विधान कोणते?
एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा एकसंपाती असतात. तर हे विधान कसं आहे? योग्य आहे. विरुद्ध म्हणजे कसं की एकच बिंदू आहे हा आणि इथं अशा ह्या रेषा छेदल्यात. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा ह्या कशात एकसंपाती. एकसंपाती म्हणजे कॉन्करंट एकाच बिंदूतून जाणाऱ्या. तर हे विधान योग्य आहे, सत्य आहे. विरुद्ध किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो. आता विरुद्ध किरण बघा, हे विरुद्ध किरण. आता आपण जर हा किरण हा पकडला आणि हा पकडला तर हे झाले विरुद्ध किरण एकमेकांचे आणि त्यांचा जो आरंभ बिंदू आहे तर ह्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो इथल्याला. तर तो काय आहे? सामायिक. ते योग्य आहे. एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू. तर बघा, ही एक रेषा, अशी रेषा आणि त्या रेषेवरील एक बिंदू यांनी प्रतल निश्चिती होते, हे चुकीचे. प्रतल निश्चितीसाठी 4 ते 5 पॉईंट दिलेत, पुस्तकामध्ये दिलेत आणि ते आपण आपल्या जे रेकॉर्डेड बॅच आहे त्याच्यामध्ये पण सांगितले, वारंवार सांगितले की प्रतल निश्चितीसाठीचे जे 5 पॉईंट आहेत ते पाठच करून घ्या. तर प्रतल निश्चितीसाठी काय की 3 बिंदू पाहिजेत. प्रतल निश्चितीसाठी किती बिंदू पाहिजेत? 3 बिंदू. 3 नैक रेषीय बिंदू कसले पाहिजेत? नैक रेषीय बिंदू पाहिजेत. इथं कसले म्हणलेत? एकाच रेषेवरचे म्हणलेत. मग 3 नैक रेषीय म्हणजे असे 3 बिंदू पाहिजेत. मग ते 3 बिंदू असतील तरच प्रतल निश्चिती होते. म्हणजे हे विधान काय झालं? हे विधान झालं चुकीचं. आपल्याला असत्य विधान विचारले, उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघा, एकमेकींना छेदणाऱ्या 2 रेषांचा छेदनबिंदू एक व एकच असतो. बरोबर आहे. तर हा छेदनबिंदू एकच असतो. तर ते पण विधान कसं योग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारलं, असत्य विचारलं तर ते येतं पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 29. वारंवार. वारंवार म्हणजे काय की हा फेवरेट क्वेश्चन आहे. इथं काय होईल की तुम्हाला फक्त आकडे बदलले जातील, बाकी क्वेश्चनचा फॉर्मॅट तर सेमच राहील. आकडेवारी बदलून तुम्हाला प्रश्न येतील. इथं इथं काय होईल? 12/7च्या ऐवजी इथे येईल 15/8 असं काहीतरी येतील. पण उत्तर काढायची पद्धत तर आपली सेमच असणार आहे. तिथं काहीच बदल नसणार आहे. काय करायचं? तर ह्या 7ने इथं मल्टिप्लाय करायचं. 7 इथं काय येईल? 3x - 6 बरोबर 12 आणि इथं 2 आहे. तर ते 2 पण राहील 12 गुणाकारामध्ये 2 कंसात x - 3. तर हे फक्त सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. पेपरमध्ये पण तुम्ही असंच सोडवा, इथंच सोडवा. खाली जी कच्ची जागा दिली इथं अशी कच्ची जागा दिलेली असते, तिथं जरी नाही सोडवलं तुम्ही वरती सोडवलं तरी चालतं, काही अडचण येत नाही. मग बघा, हे मल्टिप्लिकेशन करू. 7 × 21x 7 × 7 = 42 12 × 24 कंसात आले x - 3. मग 21x - 42 बरोबर 24x - 24 किती आलं? 72. आता 24x - 21x हे 21x इकडे येईल आणि हे 72 एकमेकांची हे काय होतील? जागा बदलतील. मग इथे येईल 72 - 42. मग बघा 3x ची किंमत किती आली? 30. म्हणजेच x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 10. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे एवढा सहज सोपा सुटणारा प्रश्न आहे आणि दरवर्षी पेपरला निश्चितपणे विचारला जातोच. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 30 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 30 बघूया. बघा, 16चा वर्ग गुणाकार 6चा वर्ग गुणाकार 36चे वर्गमूळ आणि खाली अशी संख्या दिली. मग ह्याचं उत्तर काय येईल? खूप सोपं आहे. आता 16चा वर्ग 256 लिहायचं का? नाही लिहायचं, तसं करत बसायचं नाही. तर इथं 16 2 वेळा लिहू आपण. काय करू? 2 वेळा 16 लिहू. 6चा वर्ग 2 वेळा 6 लिहू. आता ह्याचा अर्थ म्हणजेच काय? वर्गमुळात 36. वर्गमुळात 36 म्हणजेच किती असतं? 6. तर झाले, वरच्या सगळ्या संख्या लिहून झाल्या. आता 4चा चौथा घात 4 किती वेळा येईल? 4 वेळा. 1 2 3 आणि 4. आता हे बाजूला लिहूया आपण. बघा, 6चा 12वा आणि इथं आहे 3. तर घातांकाच्या नियमानुसार काय होईल? 6चा 12/3 येईल. हे लक्षात घ्या, हे घातांकाचा नियम आहे. बघा, घातांकाचा नियम काय आहे? ए इथं यम आहे आणि इथं एन आहे. तर काय येईल? ए छेद एन असा येईल. हा घातांकाचा नियम लक्षात ठेवा. आता 3 ने 12ला भाग दिला, किती आलं? 4. म्हणजे 6चा चौथा घात. ह्याच्यासाठी काय येईल? 6चा चौथा घात म्हणजे 6 किती वेळा आलं? 4 वेळा. 1
2 3 आणि 4. आता बघा 4 आणि चौक 16, 4 आणि चौक 16 आणि इथं 3 वेळा 6 आहे, की 3 वेळा 6 कॅन्सल होईल, 1/6 उत्तर येईल. 1/6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, 30 पर्यंत प्रश्न झाले. आता 31 नंबरचा प्रश्न बघा. हा पण प्रश्न फेवरेट आहे, परिमितीचा प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो, दरवर्षी विचारला जातो असाच प्रश्न आहे हा. आणि स्कॉलरशिपचा जो पेपरचा फॉर्मॅट आहे सेम अशा पद्धतीने येतो बघा. एका आयताची लांबी 24 सेंटीमीटर आहे, आयत काढून घेऊया. आयताची लांबी 24 आणि रुंदी आहे 10. हा आयत कर्णावर कापला, म्हणजे इथून असा आपण कापला. ठीक आहे, तर तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती, म्हणजे हा जो त्रिकोण तयार होईल ह्या त्रिकोणाची परिमिती काढायची. मग ह्या त्रिकोणाची खालची बाजू आहे 24 आणि ही बाजू आहे 10. मग आपल्याला काय काढावं लागेल, कर्णाची बाजू. मग ती कशी काढणार आपण, पायथागोरस थेरमने काढणार. मग सगळं सोडवत बसायचं का पायथागोरस, काही गरज नाही. मी पायथागोरसची त्रिकुट पाठ करून घेतलेत, तुम्ही एकदा रेकॉर्डेड बॅच बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी त्रिकुट लक्षात राहतील, सोडवण्याची गरज भासणार नाही. तर काय येईल, 10 24. ह्याला कितीने भाग जातो, 2 ने, तर 2 पंचे 10 आणि 12 दुनी 24. 5 12 आणि 13चं त्रिकुट असतं. किती त्रिकुट असतं, 5 12 13. मग हे पण त्रिकुट कसं काढलं, 12 अधिक 13ची बेरीज किती असती, 5च्या वर्गा इतकी असते बघा. 5चा वर्ग 25 आणि 12 13ची बेरीज 25. ह्याच्या पद्धतीने आपण 5 12 13 त्रिकुट लक्षात ठेवलं होतं. मग ही 5ची दुप्पट आहे, ही 12ची दुप्पट आहे, 13ची दुप्पट किती आली, 26. तर इथं काय येईल, 26. ठीक आहे, तर आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. 24 आणि 26 झालं 50, 50 आणि 10 किती आलं, 60. तर 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न आहे. आता पुढे बघूया 32 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 32. सोबतच्या आकृतीत रेषा आर एल व रेषा पी एम व रेषा ओ एन ह्या सगळ्या समांतर आहेत. आर एल एन 129 आहे, तर एम एन टी 43 आहे, तर एल एम एन बघा, एल एम एन म्हणजे हा वाला कोण विचारलाय, कोण कुठला विचारलाय, हा वाला. आता तो कसा काढायचा, सोपा आहे. कसं काढायचा, हा 43 आहे. ठीक आहे, तर हे कसे आहेत, हे अंतर कोण आहेत, हे दोन कसे आहेत, अंतर कोण आहेत. किंवा हा कोण आणि हा कोण कसं कोण आहे, अल्टरनेट अँगल आहे. कसला कोण आहे, अल्टरनेट अँगल, किंवा आपण त्याला विटक्रम कोण म्हणतो. आंतरविटक्रम कोण आहे, हा 43 असल्यावर हा पण किती असतो, 43 असतो. हा 129 आहे, तर हा किती येईल, हे अंतर कोण आहे. 180 मधून 29 वजा करावं लागेल आपल्याला, 129. उत्तर काय येईल, 51. तर हे आला 51. आता हा पूर्ण कोण किती असेल, 51 अधिक 43, तर उत्तर येईल 94 डिग्री. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सहज सोपे प्रश्न आहेत, सहज सुटतात. कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्या, तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता बघा, हा अशा पद्धतीने भागीदारीचा हा तो प्रश्न ह्या वेळेस पासून यायला सुरुवात होईल. आणि हे प्रश्न काय आहेत, की इथं काय होईल, की सागर कांचनच्या ऐवजी नाव बदलतील, 3 ऐवजी 2 साथ देतील, काही देतील, आकडेवारी बदलेल, पण प्रश्न हे अशा पद्धतीचेच येतात. तर बघा, सागर व कांचन यांच्याकडील रक्कम 3/5 या प्रमाणात आहे. सागरला 30 रुपये मिळाले व कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले, तर त्यांच्याकडील रक्कम 6/7 या प्रमाणात होती. तर सुरुवातीला दोघांकडे किती रक्कम होती. उत्तर एकदम सोपं आहे. आपल्याला 2 पर्याय तर लगेच इलिमिनेट होतात, लगेच इलिमिनेट होतात, आणि पुढच्या ऑप्शन वरून आपलं बाकीचं उत्तर पण येतं. पण ते लॉजिक सांगण्याआधी, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते सांगण्याआधी मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजावून सांगतो. बघा, इथं लिहूया आपण सागर आणि इथं ये कांचन. यांच्याकडे सुरुवातीला किती रुपये, 3/5, म्हणजे 3x रुपये सागरकडे आणि 5x रुपये आहे कांचनकडे. सेम ह्याच पद्धतीने आपण वयवारीचं पण एक्झाम्पल सोडवतो. ठीक आहे, आता सागरला 30 रुपये मिळाले, म्हणजे ह्याच्यात आपण 30 रुपयाची वाढ करूया, आणि कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले, म्हणजे 5x मधून 25 कमी झाले, तर त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर झालं 6/7.
गुणोत्तर किती झालं 6 7. तर ह्यांचा होत असतो तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार झाला तर 6 ने कशाला गुणलं 5x वजा 25 ला, आणि 7 ने कशाला आपण मल्टिप्लाय करू 3x अधिक 30 ला. बघा आता गुणाकार किती येईल 6 पंचे 30x वजा 25 सख 150, 7 त्रिक 21x आणि 7 त्रिक 21 210 असे येईल हे. मग आता 30x वजा 21x येईल आणि 210 अधिक 150 येईल. बघा हे किती आलं 9x. 9x ची किंमत किती आली 360. x ची किंमत किती आली 360 भागाकारामध्ये 9, उत्तर आलं 40. x ची जर किंमत 40 आली तर सागरकडे आले 4 त्रिक 12 120 रुपये आणि कांचनकडे आले 4 पंचे 20 200 रुपये. आणि 120 आणि 200चं उत्तर किती आलं तर ते आलं 320. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाची उत्तर येईल. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे की हे एवढं सोडवत बसण्यापेक्षा आपल्याकडे दुसरी शॉर्ट ट्रिक आहे का. शॉर्ट ट्रिक कधी पण डिफिकल्ट असतात हे लक्षात घ्या, की जो सरळ मार्ग असतो तो लांब असतो पण सोपा असतो, पण शॉर्ट ट्रिक कशी असते आडवी असते पण फास्ट असते. मग दोन्ही बघूया आपण. बघा सागर आणि कांचनकड 3 आणि 5 रक्कम आहे. मग 3 आणि 5 ची बेरीज किती 8. म्हणजे आपलं उत्तर हे 8च्या पटीत पाहिजे. 8च्या काय पाहिजे पटीत, म्हणजे 8 ने भाग गेला पाहिजे पर्यायाला. 8 ने भाग जाणार आहे तर दोन संख्या, म्हणजे आपलं हे 2 आणि 4 नंबरचं उत्तर येईल का. कधी शक्यच नाही ते 2 आणि 4 नंबरचं उत्तर येणार. मग आता नेमकं उत्तर आपलं 320 आहे का 360 आहे कसं काढायचं. तर हे पण सोपं आहे. 320 का 360 कसं काढायचं. तर बघा ह्याच्यात काय झाले सागरला 30 रुपये मिळाले आणि कांचनकडील 25 रुपये खर्च झाले. मग ह्याला 30 मिळाले आणि ह्याच्यातून 25 गेले. मग दोघात मिळून 5 रुपये काय झाले 5 रुपये वाढले. काय झाले 5 रुपये वाढले. म्हणजे 320 ची रक्कम किती झाली 325 आणि 360 ची रक्कम किती होईल 365. मग ही जी रक्कम झाली ही कितीच्या पटीत आहे 6 7. 6 7 म्हणजे 13. 13च्या पटीत आहे का बघा. 13ने कशाला भाग जातो 325 ला 13ने भाग जातो का 365 ला जातो. भाग देऊन बघू. 13 की 13 13 दोन्ही 26 राहिले 6 तरी 65. म्हणजे ह्याला जातो 325 ला भाग जातो. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. ह्याला जातो का बघून घ्या. 13 की 13 13 दोन्ही 26 उरले 10. तर भाग जातो का 13 8 4 10 आणि शिल्लक राहिलं 1. तर हे असं येतं तर हे उत्तर येणार नाही, ऑप्शन 1 येईल. तर हे अशा पद्धतीने सुटला असता प्रश्न. आता पुढे बघा 34 नंबरचा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेमी आहे. आधी आपण समभुज त्रिकोण बघूया, समभुज त्रिकोण काढून घेऊया. तर सोपे असतात समभुज त्रिकोणावरचे प्रश्न. बघा एक हा समभुज त्रिकोण आहे सॉरी, चौकोन काढला, समभुज चौकोन काढला मी. त्रिकोण काढूया समभुज त्रिकोण. हा झाला समभुज त्रिकोण. आता ह्या समभुज त्रिकोणाची बाजू किती दिली 14. आणि आपल्याला विचारलंय ते क्षेत्रफळ काय. तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग, वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग हे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असतं. मग सोडवून बघा आता कितीने भाग जाईल 2 ने. इथं 2 येईल इथं 7 येईल, इथं 2 येईल इथं 7 येईल. 7 7 49 वर्गमुळात 3. म्हणजे 34चं उत्तर किती सहज पद्धतीने निघलं जर आपल्याला समभुज त्रिकोणाचा फॉर्म्युला माहित असेल. तर समभुज त्रिकोणाचा फॉर्म्युला काय आहे तर वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. तर हे आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. सोपं आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 35 सॉरी 36. तर काही काही प्रश्न काय झालेत मिस झालेले आहेत आपले. तर ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया की जे काही मिस झालेले आहेत. म्हणजे तिथे 36 नंतर डायरेक्ट 38 आलाय. तर तुम्ही म्हणाल की सर 35वा प्रश्न नाही. तर ते सगळं होईल, काही अडचण येणार नाही. आपण बघूया ठीक आहे. तर आता हा बघूया 36 नंबरचा प्रश्न. मॅक्सिमम तुम्हाला जे पेपरला प्रश्न येऊ शकतात, जशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ते आपण घेत आहोत.
तर 4x घन वजा 5x वर्ग अधिक 8x वजा 10 या राशीत कोणती राशी मिळवल्यास, म्हणजे ही राशी लिहून घेऊया आपण. वजा 10 ह्याच्यामध्ये असा बॉक्स मिसळला आपण. ठीक आहे, बरोबर काय येईल, 4x घन वजा 12x वर्ग वजा x वजा 3 असं येईल. तर आपल्याला काय काढायचंय की आपल्याला काढायची बॉक्सची किंमत, म्हणजे ह्याची किंमत. म्हणजे ही जी टर्म आहे ती इकडे जाईल सगळी, आणि हे जे चिन्ह आहे ते चिन्ह बदलतील. म्हणजेच की 4x घन आहे तर इथं काय होईल, वजा 4x घन होईल. हे 5x वर्ग वजा मध्ये ते अधिक होईल, अधिक 5x वर्ग होईल. हे अधिक 8x आहे, इथं गेल्यावर काय होईल, वजा 8x होईल. हे वजा 10 आहे, इकडे आल्यावर काय होईल, अधिक 10 होईल. ठीक आहे, ह्याला हे कॅन्सल होईल. वजा 12 अधिक 5 वजा 7x वर्ग x आणि वजा 8x वजा 9x होईल आणि अधिक 7 होईल. तर बघा, वजा 7x वर्ग वजा 9x अधिक 7 कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन आहे 2. तर असं हे एकदम सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात, व्यवस्थित लिहिले की काही अडचण येत नाही. मांडणी फक्त आपली कशी पाहिजे, योग्य पाहिजे. आता 37 नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघा, सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास आहे 35. बघा, 35 आहे अर्धवर्तुळाचा व्यास, म्हणजे ही पूर्ण बाजू आहे 35. ठीक आहे, एल एम दिलाय 28, एल एम दिलाय 28. तर आपल्याला एम एन काढावं लागेल. आता एम एन पहिल्यांदा काढावं लागेल, आणि दुसरी गोष्ट काय काढावं लागेल, की ही बाजू काढावं लागेल एल एन. ठीक आहे, तर एल एन काय झालं, हे अर्धवर्तुळ झालं. मग अर्धवर्तुळाची परिमिती कशी काढतात, आता पूर्ण वर्तुळाची परिमिती असते 2 पाय आर, आणि अर्धवर्तुळाची किती असते, पाय आर. ठीक आहे, अर्ध एवढ्याच भागाची. जर इथून हा भाग असता, हा खालचा पण भाग मोजायचा असता, तर आपण लिहिलं असतं 36/7 आर. हा फॉर्म्युला लिहिला असता, किंवा असं लिहिलं असतं की पाय आर अधिक 2 आर असा लिहिला असता. पण आपल्याला काय काढायचंय, की परिमिती काढायची, तर एवढाच भाग काढायचा आहे, कारण की परत हा भाग काढायचा आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टी माहित पाहिजे त्याच्यामध्ये. तर हे अर्धवर्तुळ हे एल एन काढावं लागेल, आणि एम एन काढावं लागेल. मग पाय आर वरून उत्तर निघेल. पाय आरचं उत्तर कसं निघेल, 22/7. आणि हे पूर्ण किती, 35. तर काय येईल, 35/2 येईल. त्रिज्या किती येईल, त्याच्या निम्मे येईल. 2 ने भाग जाईल, किती येईल, 11. 7 ने भाग जाईल, 7 5 35, 11 5 55, म्हणजे ही बाजू आली 55. ठीक आहे, आता बघा, एल एन दिलंय, एम एन काढायचंय. पाहता परिस्थिती कुठ 90 आहे. मग कसं लिहिणार, 28, आणि ही बाजू कशी दिसते, लहान. तर ही पहिल्यांदा एक बॉक्स करूया, 28 आणि 35. ह्याला कितीने भाग जातो, 7 ने भाग जातो. 7 चोक 28, 7 5 35. मग कितीचं त्रिकूट असतं, 3 4 5. 3 4 5चं त्रिकूट असतं, म्हणजे ही 4 ची किती पट आहे, 7. 5 ची किती पट आहे, 7. मग 3 ची 7 पट 21, म्हणजे ही बाजू आली 21. मग आता फक्त कडकडच्या बाजूंची बेरीज करा. बघा काय येईल, 28 अधिक 21 अधिक 55. बघा, 8 आणि 1 9 5 14, हातचा आला 1. 5 आणि 5 10, 104. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर हे झालं 38 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर. आता बघूया 39 नंबरचा प्रश्न. दिसताना कसा दिसतोय, भयंकर अवघड दिसतोय, पण आहे का तसा, बघूया, सोडवला की कळेल आपल्याला. बघा, सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास पी क्यू दिलाय 42, म्हणजे ही बाजू आहे 21, ही पण आहे 21, आणि ही पण बाजू किती येईल, ही संपूर्ण बाजू येईल 42. एस आर ती पण तेवढीच येईल, 42 येईल. ठीक आहे, आता पी एस दिलाय 14, PS 14, तर ही पण बाजू किती येईल, 14. आता पुढे काय दिले, PS ओटी, PS ही ओटी, ही पण बाजू किती आली, 14, आणि क्यू आर पण किती दिले, 14. तर आकृतीचे क्षेत्रफळ काढायचंय. तर आपण काय करू, 3 टप्प्यात क्षेत्रफळ काढू. पहिल्यांदा काय काढूया, की सगळ्यात सोपं क्षेत्रफळ कशाचं आहे, ह्या आयताचं. आयताचं क्षेत्रफळ काय येईल, लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 42, रुंदी आहे 14. हे झालं आयताचे क्षेत्रफळ. इथं आपण असं आयत काढूया. दुसरं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय, 1/2.
बाज पाया गुणिले उंची, पाया आहे 42, उंची आहे 14. ठीक आहे. आणि तिसरं क्षेत्रफळ काढूया अर्धवर्तुळाचे. अर्धवर्तुळाचे संपूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? पायाचा वर्ग. मग अर्धवर्तुळाचे काय येईल? पायाचा वर्ग छेद 2. बघा पाय, पायची किंमत आहे 22/7. आर ची किंमत किती आहे? 21. 21 2 वेळा येईल आणि भागाकारामध्ये 2. 2 हे तर भाग जाईल 11. 7 त्रिक 21. तर काय येईल? 11 त्रिक 33. 33 गुणाकार 21. 21 त्रिक 63. 21 त्रिक 63 आणि 6 69. 693. म्हणजे ह्या वरच्या भागाचं क्षेत्रफळ आलं 693. आता आयताचं बघा. 14 दोन्ही 28. 14 चोक 56. 2 58. 588 येईल ह्याचं क्षेत्रफळ. आणि त्रिकोणाचं 2 ने भाग जाईल इथं, किती येईल? 21. 21 आणि 14चा गुणाकार. 14 1 14. 14 दोन्ही 28 आणि 1 29. 294. तर ह्याचं क्षेत्रफळ आलं 294. तर बघा बेरीज करा सगळ्याची. 693, 588, 294. काय येईल उत्तर? बघा 8 आणि 4 12 आणि 3 15. हातचा आला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 8 18. 18 आणि 9 27. आता 5 6 7 8 9. 9 6 15. 1575 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सहज सोपे प्रश्न आहेत, सहज सुटतात. आणि ज्यांना हे अशा टाईपचे भरपूर प्रश्न सोडवायचे किंवा नवनीतचं पुस्तक सोडवायचंय तर त्यांनी आपली बॅच जॉईन करा. तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही, सगळे प्रश्न एकदम सहजमध्ये सुटतील. तर बघा ह्याच्यानंतर काय ग्राफ आहे. ग्राफ नाही, 41 नंबरचा प्रश्न बघा काय काढायचंय. तर आपल्याला काढायचंय मध्यमान. तर हे डोक्यातच फिक्स ठेवा की मध्यमानवर प्रश्न येणार आहे. कारण की आपल्या सिलेबसमध्ये आपण बघूया इथं सांख्यिकीमध्ये 2 पॉइंट आहेत. एक आहे मध्यमान आणि दुसरे वारंवारता सारणी. तर ह्याच्यावर 2 मार्काला 100% प्रश्न येतो. 100% डोळे झाकून प्रश्न येतो. काहीही म्हणजे शंकाच नाही, त्याच्यात तो प्रश्न येणारच. मग कशा पद्धतीने प्रश्न येणार, कसं सोडवावं लागेल तर बघा. तर मध्यमान आणि वारंवारता सारणीचा हा प्रश्न आहे. तर आपल्याला काढायचे मध्यमान. कसं काढणार मध्यमान? तर आपल्याला करावं लागतं हे 35 आणि 3चा गुणाकार. 35 आणि 3चा गुणाकार करा, किती आला? 105. परत 40 आणि 10चा गुणाकार किती आला? तो 400. 45 आणि 4चा गुणाकार किती आला? 180. आणि 50 आणि 5चा गुणाकार तो आला 250. आता सगळ्यांची बेरीज करा. इथं आलं 5. 8 आणि 5 13. हातचा आला 1 2 3 4 5. 5 आणि 4 9. 935. मग सगळ्याची बेरीज झाली 935. आणि किती खेळाडू आहेत? 22. आता हे खेळाडू जर इथं दिलेच नसते तर आपण कुठून काढले असते? तर हे वारंवारता यांची बेरीज करा. इथं फॉर्म्युला काय आहे बघा. समेशन FI छेद n असा आहे. आणि हे n म्हणजे काय असतं? हे असतं n काय असतं? FI समेशन. तर बघा ह्यांची बेरीज करा. 3 आणि 10 13. 13 आणि 4 17 आणि 5 22. म्हणजे ह्या 935 ला कितीने भागायचे? 22. तर 22 ने भागा. 22 चोक 88. उरले किती? 5. किंवा तुम्हाला 22 ने डायरेक्ट भाग देऊ वाटत नसेल तर आपण काय करूया की 11 ने भाग देऊया. तर 11 दुने 22. 11 8 88. उरले 5. 11 5 85. 85 छेद 2 म्हणजे किती आलं? 42.5. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 42 बघा. प्रश्न क्रमांक 42 सहज सोपं उत्तर आहे. आणि असे प्रश्न वारंवार येतात पेपरला आणि विचारले जातात. आता चौरस PQRS ची परिमिती दिली 112. आता जर परिमिती 112 आहे तर 112 ला 4 ने भागलं तर प्रत्येक बाजू किती आली? 28. ही बाजू 28, ही बाजू 28, ही बाजू 28, ही बाजू 28. तर आता आपल्याला काय म्हणलंय की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आणि हे काय? मध्यबिंदू. जर मी असे सगळे मध्यबिंदू जोडले चौरसाचे तर इथं काय होतंय? ही चौरसाचे समान 2 भाग झाले. हा एक भाग, हा एक भाग.
हा एक भाग, हा एक भाग, हा म्हणजे सगळे समान भाग झालेत हे सगळे. म्हणजे रेखांकित भाग निम्मेत आणि रेखांकित न केलेले भाग निम्मेत. म्हणजे मी जर चौरसाचे क्षेत्रफळ काढले, चौरसाचे क्षेत्रफळ भागाकारामध्ये उत्तर काय येईल, भागाकार जर दोन्ही भागलं तर माझं उत्तर येऊन जाईल, म्हणजे 28 चा वर्ग भागिले 2. आता 28 चा वर्ग किती असतोय, 784. 784 ला 2 ने भागा. बघ हे पहिलंच पर्याय 784 दिलाय की चुकवण्यासाठी. आता ह्याला 2 ने भागलं, उत्तर आलं 392. 392 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. एवढा सहज सोपा सुटणारा तो प्रश्न होता. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44. आता 43 वाला नाहीये आपल्याकडे, डायरेक्ट 44 आहे. बघू 44 45 50 पर्यंत प्रश्न बघूया आपण, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये उरलेले 50 ते 75 चे प्रश्न बघू, आणि इथून पुढे आपण डेली भेटत जाऊया. तुमच्या काही अडचणी असतील इयत्ता 7वी विद्यार्थ्यांच्या, तुम्ही सरळ कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी मोबाईल नंबर पण देतो तुम्हाला, तर हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला कोर्स विकत घ्यायचा असेल, काय घ्यायचं असेल, तुम्हाला काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, त्यांची पीडीएफ पाहिजे असेल, तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तुम्हाला ह्या पेपरची पीडीएफ दिली जाईल, दुसऱ्या पेपरची पीडीएफ दिली जाईल, की जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला हे पेपर कसे जातील, सोपे जातील. ठीक आहे. तर हा नंबर आणि हे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे आपलं ऍप्लिकेशन आहे. तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस मिळेल, व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस मिळेल, मोबाईल नंबरही मिळेल. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या ऍपवरून मिळून जातील. तर बघूया प्रश्न बघूया. बघा, ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलेल्या 4 वर्गातील मुला मुलींनी सहभाग नोंदवल्याची माहिती स्तंभालेखात दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर लिहा. बघा, स्तंभालेख 100% पेपरला येतोच. तुम्ही मागचे सगळे रेकॉर्ड बघा, स्तंभालेखावर प्रश्न आहे. ग्रंथदिंडीत इयत्ता 7वी मधील सहभागी मुलींच्या संख्येच्या, आता मुली, मुली म्हणजे व्हाईट मध्ये 7वी, मुली किती आहेत, 10 20 30 40, 1 2 3 4 5, 50 मुली आहेत. 50 मुलींच्या संख्येच्या इयत्ता 9वी मध्ये सहभागी संख्येशी गुणोत्तर किती. आता 9वी मधील मुलींच्या, 9वीत किती मुली आहेत बघा, 10, सॉरी 9वी हित आहे, तर 9वी मध्ये किती मुली आहेत, 20. यांचे गुणोत्तर किती बघा, 50 20 म्हणजेच किती, 5 2. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. तर इतका सोपा प्रश्न आला होता आणि तो प्रश्न आपल्याला सहज सुटायला पाहिजे होता. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 45. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलींची संख्या किती. फक्त मुलींची संख्या विचारली बघा. तर इथं, सॉरी, आता इथं आपण 50 घेतलं तरी उत्तर करेक्ट आलं. तर 50 नाही येते, 1 सेंटीमीटर म्हणजे 5 आहे. तर 5 10 15 20 25, इथं आपण घ्यायला पाहिजे होतं 25 आणि इथं घ्यायला पाहिजे होतं 10. मग ह्याचं पण उत्तर येतं 5 2. तर इथं काय अडचण येणार नाही, पर्याय 4च राहील उत्तर. आता बघूया, इथं मुली किती आहेत, 25. इथं 1 2 3, इथं आहेत 15 मुली, इथं आहेत 10, इथं पण 10. बेरीज करा, 25 आणि 15 40, 50 60. किती मुलींनी सहभाग घेतला होता, 60. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. 45 चा प्रश्न झाला. आता 46 नंबरचा प्रश्न बघूया. एका निवडणुकीत उभे असलेल्या 3 उमेदवारापैकी पहिल्या उमेदवारास 40%, दुसऱ्या उमेदवारास 36%. आपण नाव घेऊया, ए बी सी. पहिल्या उमेदवाराला 40%, दुसऱ्या उमेदवाराला 36%. मग 40 आणि 36 किती झालं, 76. म्हणजे सी ला किती मिळेल, 24%. आता हे 24% म्हणजे 8640 आहे. 24% म्हणजे 8640 आहे. तर आपल्याला एकूण उमेदवाराची मतदारांची संख्या विचारली. तर 100% म्हणजे किती, कसं काढायचं, खूप सोपं आहे. 24% म्हणजे किती, 8640. तर 100% म्हणजे किती, तिरकस गुणाकार येईल, 8640 गुणाकारामध्ये 100 भागिले किती येईल, 24. 24 ने भाग जाईल, 24 चौक, 24 त्रिक 72, किती आलं, 24 त्रिक 72.
उरले 14. 24 पंचे 120, 24 सख 144, 360 वर 2 शून्य. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, एका वस्तूची किंमत 20% कमी केल्यामुळे त्या वस्तूचा खप 25% वाढला, तर उत्पन्नात वाढ घट किती? तर हे जर मी सांगितलेलं आहे, ह्याचं डायरेक्टच उत्तर येते पर्याय 4. बरं, हे नाही समजलं, आता मी एक्सप्लेनेशन पण देतो. पण हे प्रश्न सोडवण्याची गरज नव्हती, एकदम सोपा होता. 20% घट झाली म्हणजे 25% वाढ व्हायला पाहिजे. तर आता बघा कसं असतं, आपण बघूया किंमत. इथं लिहूया किंमत आणि इथं लिहूया खप. मग पहिली किंमत आहे 100 रुपये आणि खप पण किती आहे 100. म्हणजे एकूण किती वस्तू, आपण जरा जागा करूया. म्हणजे इथं आहे किंमत, किंमत खप आणि इथं काही उत्पन्न. आता किंमत किती आहे? किंमत आहे 100, खप पण किती आहे 100 आहे. त्यावेळेस उत्पन्न किती आलं? 10,000. उत्पन्न आलं 10,000. आता किंमत 20% कमी केली म्हणजे 100 रुपयाची किंमत झाली 80 आणि खप झाला किती 125. मग आधी 20%ची घट, 100 वर 20% म्हणजे 80 आणि 100 वर 25% वाढ म्हणजे 125. मग हे पण उत्तर किती आलं? 10,000. म्हणजे दोन्ही केस मध्ये उत्पन्न कसं आहे? समान आहे, म्हणजे उत्पन्नात वाढ अगर घट नाही. आता पुढे बघा, पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण पी आर व क्यू एस यांची लांबी अनुक्रमे 16 व 30 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाची परिमिती काढा. मग आता जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर पहिल्यांदा आता आपल्याला दिले क्यू एस आहे 30 आणि पी आर किती दिले? हे ही बाजू दिली आपल्याला 16, ही 16 दिले. ही 16 म्हणजे ही आलं 8, हे पण आलं 8. ही संपूर्ण बाजू किती दिले? 30. ही संपूर्ण 30 दिले म्हणजे ही निम्मी किती आली? 15. आणि तिथं काय होत असतो? काटकोन तयार होत असतो. काटकोन तयार होत असतो. तर त्रिकूट कितीच आहे? 8, 15 आणि 17. बघा, त्रिकुटावर आपण आत्ताच बघितलं 3 प्रश्न आलेत. तर पायथागोरसचे त्रिकूट हे 100% बघा आपल्या ऍपवर आहे. हे 100% महत्वाचं आहे. 3 प्रश्न एकाच ह्याच्यावर येतात. 8, 15, 17 म्हणजे पी क्यू आलं 17, तर हे पण आलं 17, हे पण आलं 17. तर ही पूर्ण ह्या त्रिकोणाची काय काढायची आपल्याला? परिमिती. तर काय येईल? 17 अधिक 17 अधिक 16. 17 आणि 17 34, 34 आणि 16 50. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक आपण बघूया आज 50 आणि त्यानंतर 50वा पण काय ह्याच्यातला नाहीये. आपण बघूया 51 नंबरचा प्रश्न. 50वा म्हणजे बहुपदीच आहे. बहुपदी काय आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे. तर तो प्रिंट करताना झालेला आहे. आपण त्याच्या बदल्यात दुसरा प्रश्न कसा पद्धतीचा येईल ते बघू आपण. तर 51 नंबरचा प्रश्न घेऊया. हा शेवटचा प्रश्न असेल आजच्या लेक्चरचा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि इयत्ता चौथीसाठी पण सेम असे व्हिडिओ पडणार आहेत. चौथीसाठी आपण डेली स्कॉलरशिपचे व्हिडिओ तर अपलोड करणारच आहोत, पण अशा पद्धतीने पेपर कसा येईल चौथीचा त्यावर ही व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा, निशाने एका बँकेत काही रक्कम 4.5 वर्षासाठी जशी 8 दराने मुदत ठेव खात्यावर ठेवली. मुदतीनंतर तिला 1,728 सरळ व्याज मिळाले. तर ती रक्कम किती? खूप सोपे. सरळ व्याज बरोबर काय येईल? मुदत छेद 100. आता सरळ व्याज किती मिळाले? 1,728. मुद्दल किती आहे? x आहे. दर किती आहे? 8. कालावधी किती आहे? 4.5 वर्ष. 4.5 घेऊया आपण. भागाकारामध्ये काय आलं? 100. मग आता x ची किंमत काढूया. x ची किंमत काय येईल? 1,728. गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 8, इथे 4.5. आता इथला पॉईंट गेला, इथं आलं 45, तर तिथं आलं, तिथं वरती एक शून्य वाढला. आता 8 ने भाग देऊया. 8 एके 8, 8 दुने 16, 8 एके 8 वरले 4, 8 सक 48, 216 भागिले 45. 9 ने भाग जाईल, 9 5 45, 9 एके 9, 9 दुने 18, तिथे उरले 3, 9 चौक 36 आणि 5 ने ह्याला भाग जाईल, 5 दुने 10,
तर 24 आणि 200चा गुणाकार येईल. 24 दुनी 48, 4800 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने जे काय आपल्याला महत्वाचे प्रश्न वाटत आहेत येणाऱ्या स्कॉलरशिपच्या दृष्टीने ते आपण घेतलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण हे प्रश्न घेऊया आणि याच्यानंतरचे काही बाकीचे जे प्रश्न असणार आहेत तर ते आपल्या ऍपवर पडतील. काही टेस्ट सिरीज असतील, काही क्वेश्चन पेपरच्या सिरीज असतील, तर त्या सर्व ऍपवर अपलोड केले जातील. तुम्ही ऍप डाउनलोड करून तिथून तुम्ही ते पाहू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही सजेशन असल्यास कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना ही चॅनल सजेस्ट करा.